येऊन थांबलो आता टेंभुर्णीमध्ये, जरा नाश्ता केलो. आता टेंभुर्णीहून मला कमसे कम 5 ते 6 तास लागतील पुण्याला जायला. आता बाहेर उतरून उडीवाना म्हटलं तर पाऊस चालू झाले. CNG भरून घेतलो पंपावर टेंभुर्णीमध्ये आलो. पहिलं CNG भरून घेतलो फर्स्ट क्लास. बघितलो का पाऊस कसा चालू आहे, बारीक ठेंब चालू आहेत. आता मोबाईलवर ठेंब पडालेत जापून. अरा पाहिले तो काले राव. सकाळीच व्हिडिओ बनव म्हणलो होतो, पण जरा प्रॉब्लेम झाला होता घरातून, त्याच्यामुळं मला काही टेन्शनमध्ये व्हिडिओ बनवता आला नाही. आता म्हटलं जाऊ दे, आता व्हिडिओ बनव आपलं फर्स्ट क्लासपैकी आणि बघू म्हणून. प्रॉब्लेम तर येत राहतात. आता पाऊस लय पडाले. मी मध्ये ऑटोमध्ये बसून व्हिडिओ बनवतो बरं का. आता कमसे कम मला वाटतं इथून 5 ते 6 तास लागतील. 5 ते 6 तास कंपल्सरी लागतील. अरे पाऊस मोठा सुरू झाला पाऊस. एक अर्धा तास गाडीला बी टाइम द्यावा म्हणलो. का चालू आहे जेवण? हा काय खिचडी आहे पिलू? तू काय खातो? काय ते हा सांग की. वाटाणे. शाळेत कधीपासून जातो? उद्या. आणि काय व्हायचं मोठं झाल्यावर शाळा शिकून? होय. त्याला पाऊस आता खाली उतरा पण जमना गेले. एवढा मोठा पाऊस सुरू झाला. बघितलो का? एक अर्धा तास टाइम देणार मी. गाडी जास्त गरम करणं बी बरोबर नाही. आता इथून टेंभुर्णीतून निघालो का मग नॉनस्टॉप कुठंच थांबायचं नाही. मग दणकून निघायचं, विषय टॉपचा करून टाकायचा. मग बघितलो का कुठे येऊन थांबलो मी आडवं. हे कंटेनर उभा आहे, कंटेनरच्या आडवं येऊन थांबलो मी. हे बघा मैदान जबरदस्त आहे बरं का. एक बारीक हॉटेल पण आहे तिथं. इकडं पाठीमागं एक हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय काय माहीत. दिसतंय का हो इथून? पेट्रोल पंप पण आहे CNGचं. CNG प्लस पेट्रोल डिझेल सगळंच आहे तिथं टेंभुर्णीमध्ये भरलो एकदा. CNG राईट झालं का आपलं, मग झालं विषय संपलं. जरा पडदा घेतो बाहेरून. आता पडदा भेटणं टेण, पडदा बाहेरून टाकू म्हणजे मध्ये कसं सामान आहे भिजत नाही. आतमध्ये पडदा असले की मग पाणी सगळं मध्ये घुसतंय, मग भिजून जाते सगळं. त्याच्यामुळं आता मध्ये टाकलेलं बरं. पाऊस तर भरपूर मोठा आहे बाबा. बाबा एक अर्धा तास मी थांबणार आहो. लय बी कंटिन्यू चालवणं लागते. टायर गरम होतात, गाडी गरम होते. उगा विचार करावा लागतो. उगा दणकून पळवण्यात काहीच अर्थ नाही. बरोबर आहे का? पाऊस ह्या साईडला कमी आहे, म्हणजे इकडल्या साईडला पाऊसच नाही बरं का. इकडं समोरच्या दिसायला पाठीमागं पाऊस आहे. हो काय, पाठीमागं पाऊस आहे जबरदस्त. आणि इथं बारीक ठेंबा पडलेला आहे. तिकडं ते डोंगरावर तर पाऊसच नाही अजिबात. पाऊस मोठा आला जाऊन बसू का म्हणतो मध्ये बसलेलाच बरं. आता पाऊस जर दाबून आलं. हा इकडून मोठा पाऊस आहे. इकडं पुढं नाही पाऊस. आपण पुढे गेलेलं बरं होतं का म्हणतो. हा उगा थांबावं एक अर्धा तास. आता उगा सारखं बंद चालू करण्यात काय अर्थ नाही गाडी. मग उगा एक अर्धा तास थांबलेलं बरं आहे का नाही. आता इथं उभा गेलो आपण, इथंच थांबायचं अर्धा तास. आता पुढं पाऊस नाही, नाहीतर पुढं जाऊन थांबलं असतं तर बरं झालं असतं. इकडं पाऊस जरा दाबून आहे. इकडं सोलापूर साईडला, इकडं पुणे साईडला दिसना गेले पाऊस. पूर्ण ऊन आहे इकडं टेंभुर्णीच्या पलीकडं. म्हणजे टेंभुर्णीमध्ये पण दिसना गेले पाऊस. इकडं सोलापूर साईडला बघा पाऊस कसला पडलेला आहे. आता इथून म्हणजे नाही इथं हो का, इथून अलीकडंच आहे पाऊस. ठेंब दिसलेले सरळ. पाऊस पडलेले का नाही हे आपणाला लगेच कळून जातं. इकडं पाऊस मोठा पाऊस चालू आहे. रोडनं नुसतं पाणी उडलेलं आहे असं दाबून. हो का पिलो, काय करतो रे? हाय, हॅलो, एक्सक्यूज मी. हे द्या काय म्हणते बायको? बायकोसाठी गाणं हा. दिल में हो तुम. पिलो, मम्मीसाठी गाणं म्हणू का? हा म्हणू का? दिल में हो तुम, आँखों में तुम, बोलो तुम्हें कैसे चाहूं. पळून जातील कुत्री बित्री आपलं गाणं आहे. एवढा डेंजर आवाज आहे आपला. काय करो काय तर काय म्हणून दिवसा काढावं लागते. होय मी बरोबर आहे का? झाला आता पाऊस तर वाढत चालले तो हळूहळू. इकडं सोलापूर साईडलाच पडलेले पाऊस, इकडं काय नाही. पण आपण आता थांबवून थांबलो एक अर्धा तास. आपणाला
रेस्ट घ्यायची आहे महत्त्वाचं. आता जरा खिचडी खाल्ला, इथून एकदा अर्धा तासाने निघालो का राईट मग कुठं थांबायचं नाही. डायरेक्ट CNG संपल्याशिवाय थांबायचंच नाही. ठीक आहे, टाटा बाय बाय. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत जावा, सपोर्ट करा गरिबांना. टाटा बाय बाय.